पाहतायत आदर्श पोलखोल बीड तालुक्यातील कामखेडा या ठिकाणी आपण पाहिलं तर निजामकालीन असलेली शाळा पाडून आता नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे आणि या संदर्भात या इमारतीची जी दुरावस्था झालेली आहे, नवीन ही इमारत आहे. जवळपास आता 12 महिने या इमारतीला झालेले आहेत. या 12 महिन्यातच आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो आपण या शाळेमध्ये जाऊया. आपण नेमकं या शाळेची काय दुरावस्था झालेली आहे आपण पाहूया. शाळेचं छत पडल्यामुळे आपण पाहू शकतो तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना बाहेर बसून अध्ययन करावं लागत आहे आणि या शाळेमध्ये आपण पाहू शकतो याच वर्गामध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती. आपण पाहू शकतो अशा पद्धतीने स्लॅब पडल्यामुळे सुदैवाने इथे विद्यार्थी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र 12 महिन्यातच अशा पद्धतीने या शाळेची जर दुरावस्था असेल तर बांधकाम विभाग नेमकं करताय काय असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीने हे स्लॅब ढासळलेला होता आणि आपण पाहू शकतो हे याच वर्गातील विद्यार्थी आता बाहेर बसून अध्ययन करत आहेत. या संदर्भात देखील आपण बातचीत करूया. या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल सर, छत पडलेलं आहे, कधी झाली ही घटना, काय सांगाल? ही घटना 31 मार्चला झाली. ही घटना 31 मार्चला कधी झाली? नेमकं काय सांगता, सकाळी जेव्हा उघडलं तर सगळं पडलेलं दिसलं. म्हणजे रात्रीच्या वेळेस? हो, काय सांगता येतं रात्री किती वाजता पडली काही, पण लेकर जसं दार उघडलं त्यांनी तर ते सगळं पडलेलं होतं. या संदर्भात आपण काही शासनाला काय पाठपुरावा, काही ऑफिसला कळवलंय का? हो, शासनाला माहिती दिली, बीओ साहेबांना सूचना दिल्या त्यांनी. यांनी हे पाठविलं, बीओ साहेबांनी इंजिनियर पाठविलं त्यांनी. म्हणजे एका 5-6 महिन्याच्या आतच जर वर्ग उघड असताना हे जर मुलांचा जीव गेला असता. ही शाळा बांधून आता म्हणजे आपल्याकडे हँडवर्क किती दिवस झाले, काय सांगा? 6 महिने सुद्धा नाही झाले. 6 महिने? हो, आता जून जुलै पासून आम्ही बसतो कर्जात. नक्कीच आपण पाहिलं तर फक्त 6 महिन्यातच या शाळेची अशी दुरावस्था झालेली आहे आणि याआधी देखील अशी घटना या शाळेच्या ठिकाणी म्हणजे जी पूर्वीची शाळा होती तिथे घडल्यानंतर ही शाळा पाडून नव्याने बांधण्यात आली. कारण इथे काही अशी जीवितहानी होऊ नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ही इमारत बांधण्यात आली. मात्र आपण पाहिलं तर फक्त 6च महिन्यात अशा पद्धतीचं जर काम होत असेल तर या सगळ्या ह्याच्यावर एकच प्रश्नचिन्ह निर्माण होतं की बांधकाम विभागाचं हे निकृष्ट दर्जाचं काम त्यांचं उघडं आपल्याला पाहावयास मिळत आहे. काय सांगाल सर तुम्ही? आता ही 6 महिन्यापूर्वीच बिल्डिंग झालेली आहे, काय सांगाल? ह्या कामामध्ये थोडं त्या वरच्या प्लास्टरला शिरा गेल्यामुळं वरचं जे छताचं जे प्लास्टर आहे ते पडलेलं आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. तर त्या प्लास्टरचं थोडं दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या जीविताला जो धोका होणार आहे याच्यापासून शाळेला आणि विद्यार्थ्यांना याच्यापासून मुक्त करण्यात यावं किंवा त्या वाचवण्यात यावं. नक्कीच विद्यार्थ्यांना वाचवण्यात यावं. मात्र आपण पाहिलं तर शाळेची फक्त ते तिथलं छतच नाही तर अशा पद्धतीने हे प्लास्टर देखील ठिकठिकाणी निघल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. या कामखेडा गावचे उपसरपंच देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल, हे शाळेचं काम आता झालेलं आहे, कशा पद्धतीने काम झालंय, काय सांगाल? काम आता चालू होतं. काम लय दिवसापासून वादामध्ये होतं. हे लय दिवसापासून वादामध्ये होतं. गावकऱ्यांनी जागा मालक नेत्यांनी सहमती देऊन समजा जागा शाळा करू म्हणले तर करून दिली त्यांनी. आता कामाचं काम चालू मध्ये काय त्यांचे वाद झाले घेण्या देण्यापासून, तर काम बंद पडलं होत आणि ते बंद पडल्याच्या नंतर चालू झालं. आता तुम्ही शाळेची अवस्था पाहिली असेल, कशा पद्धतीचं काम झालंय, काय वाटतंय तुम्हाला? आता काय ज्या टायमाला झालं त्या टायमाला तर चांगलं दिसत होतं. मटेरियल कसं झालं काय झालं ते येत नाही झालं. प्रत्येक रूमामध्ये आता चिरा पाड्या त्याची.
आता काय मागणी असेल शासनाकडे? शासनाने काय करून द्यावी त्यांनी. नक्कीच शासनाने यावर लक्ष देणं देखील महत्वाचं आहे आणि नक्कीच संबंधित गुत्तेदारावर देखील कारवाई होणं महत्वाचं आहे. आपल्यासोबत शालेय समितीचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल, त्यावेळेस विद्यार्थी उपलब्ध म्हणजे तिथं नव्हते त्यामुळं मोठी घटना होण्यापासून वाचले, काय सांगाल? ही शाळा जी आहे निजामकालीन शाळा, तिची इमारत तोडल्यानंतर ही नवीन इमारत राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता संस्थामार्फत ही बनलेली आहे. याला बनवून 1 वर्ष पण पूर्ण झालेलं नाही आणि मुलांचे एक नशीबच म्हणायचे याला की ज्या दिवशी सुट्टी होती आणि सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते आले त्यावेळेस सुट्टी शाळा पडलेली दिसली, ते स्लॅब कोसळलेला दिसला. अशी दुर्घटना नाही झाली किंवा आमच्या मुलांना काही दुखापत झाली नाही याच हे तर एक नशीबच आहे. आणि ही जी शाळा बनली एकदम निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालेलं आहे. याच्याशी संबंधित गुत्तेदार किंवा जे इंजिनियर आहेत यांनी जर वेळोवेळी इथं याची पाहणी केली असती तर अशी घटना घडली नसती. नक्की या संदर्भात काही तुम्ही आधी काही तक्रारी काही केल्या होत्या का? या संबंधित तक्रारी गावकऱ्यांनी केलेल्या होत्या आणि त्या तक्रारीनंतर पण त्याच्यावरती काही त्यांनी चौकशी केलेली नाही. त्या कामावर कधी त्या गुत्तेदारांनी किंवा इंजिनियरनी अशी काही चक्कर कधी मारलेली नाही. याबाबत काही इथले काही स्थानिक लोकप्रतिनिधी यांना देखील आपण काही निवेदन वगैरे काही दिलंय का? नाही, त्यांना काही दिले नाही, असे काही निवेदन वगैरे दिले नाही. पण सीओ साहेबांकडे याची तक्रार दिलेली आहे. आता काय मागणी असेल? आता आमची मागणी अशी आहे की अशी जर शाळा असेल तर आमच्या मुलांचं भविष्य हे धोक्यातच आहे. परंतु आज ह्याच्यानंतर तरी जर समजा याची दुरुस्ती करण्यात आली किंवा शाळा बनवण्यात आली तर एक चांगले दर्जेदार क्वालिटीचं काम व्हावं आणि कोणतीही अशी दुर्घटना घडू नये. जशी पहिली निजामकालीन वेळेस एक इमारत कोसळली होती, त्या मुलाचा हात फ्रॅक्चर झाला होता, अशी दुर्घटना घडू नये. आणि शासनाची आमची अशीच मागणी आहे की एक दर्जेदार शाळा आम्हाला बनवण्यात यावी. नक्कीच दर्जेदार शाळा बनवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. नक्कीच पाहायला गेलं तर या कामासंदर्भात वेळोवेळी निवेदन देखील देण्यात आलं होतं, मात्र प्रशासनाने यावर दुर्लक्ष केल्यामुळेच हे प्रकार घडल्याचे चित्र देखील पाहावयास मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ देखील होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नक्कीच ही इमारत जर पाहिली तर आपण ठिकठिकाणी पावसाळ्यात देखील गळत असल्याचं देखील बोललेलं आहे. या पद्धतीने काम करणाऱ्या बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागावर जिल्हा परिषद मुख्याधिकारी म्हणजे सीओ काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, कामखेडा, बीड.